पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। बळीराजा अधिक मजबूतीने पुन्हा उभा राहील। शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। मराठवाड्यात झालेल्या नुकसानीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं ट्विट। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अमित शहांना भेटून महाराष्ट्रातल्या नुकसानी संदर्भात पत्र देणार। नुकसानीवरती केंद्राकडून मदत मागणार अजित पवारांची माहिती। उद्धव ठाकरेंकडून धाराशिवच्या इटकूरमध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी। उद्धव ठाकरेंनी यावेळेस नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या। सरकारकडून हेक्टरी 50,000ची मदत करून घेऊ। पाहणी वेळेस उद्धव ठाकरेंचे शेतकऱ्यांना आश्वासन। उद्धव ठाकरे अतिवृष्टीग्रस्त भागाच्या दौऱ्यावर लातूरच्या काटगावात। उद्धव ठाकरेंकडून नुकसानीची पाहणी, ठाकरेंचा शेतकऱ्यांशी संवाद। हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्याची शेतकऱ्यांची उद्धव ठाकरेंकडे मागणी। शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारपुढे मांडणार उद्धव ठाकरेंचं शेतकऱ्यांना आश्वासन। नुकसानग्रस्त भागाची पाहणी करा, पर्यटन करू नका, शेतकऱ्यांना सर्वांनी मदत करावी। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंची नाव न घेता टीका। मग या नेत्यांकडून फक्त राजकारण आणि पर्यटन। 3 तासाच्या दौऱ्यात ठाकरेंना शेतकऱ्यांचं दुःख काय करणार? उद्धव ठाकरेंच्या पाहणी दौऱ्यावर नवनाथ बन यांची टीका। औपचारिकता म्हणून सरकारचा कालचा दौरा। शेतकऱ्यांप्रती सरकारची नियत बनवा बनवीची आहे। विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्ला बोल। मदत काय करणार ते सांगा, शेतकऱ्यांना आधार वाटेल, वडेट्टीवार यांचं वक्तव्य। भयानक संकट, इथं पैशांचा विषय महत्वाचा नाही, काटकसर करू पण हात आखडता घेणार नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नुकसान भरपाईच्या मदतीवर प्रतिक्रिया। कर्जमाफीच्या प्रश्नावरून अजित पवार भडकले। शेतकऱ्यांचं दुःख आम्हालाही कळतं, सगळ्यांचं सोंग आणता येतं, पैशांचं सोंग करता येत नाही। अजितदादांचा संताप। 70,000 कोटींचा घोटाळा दाबण्यासाठी दादा सरकारमध्ये। लाडक्या बहिणीवरती उपकार करतोय अशी त्यांची मुजोरी। आमदार फोडायला पैसे असतात, शेतकऱ्यांसाठी नाहीत। हर्षवर्धन सपकाळ यांची टीका। पैशाचं सोंग आणता येत नाही तर सरकार चालवू नका। दरोडेखोरीमुळे पैशाचं सोंग आणता येत नाही असं बोलण्याची वेळ। संजय राऊतांचं अजित पवारांना प्रत्युत्तर। तर अजितदादा शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहत राहणार का? वडेट्टीवारांचा सवाल। महाराष्ट्राने अनेक वेळा अशा संकटांना तोंड दिलंय। छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। शेतकरी हवालदिल झालेत, पंचनामे सुरू आहेत। भुजबळांची माहिती। शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे, सरकारने पंचनामे करण्याच्या भानगडीत पडू नये। तात्काळ आणि सरसकट हेक्टरी 50,000ची मदत द्यावी। जिथे जमिनी खरडून गेल्यात तिथे एकरी 30,000ची मदत द्यावी। जयंत पाटलांची मागणी। अजित पवारांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन लावून झापलं। प्रत्यक्ष घटनास्थळावर येऊन पाहणी करा, अजित पवारांच्या अधिकाऱ्यांना सूचना। राज्य सरकारने सर्वोतोपरी मदत करावी। कुंभमेळा आणि शक्तीपीठ मार्गाचा निधी तातडीने वळवावा। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। आजपासून तात्काळ 5,000 रुपये आणि धान्य देणार, शासन तुमच्या पाठीशी आहे। अजित पवारांचं बीडमधील नुकसानग्रस्त नागरिकांना आश्वासन। बीडच्या हिंगणी गावात अजित पवारांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी, तर सरकारकडून धान्य आणि 5,000ची मदत मिळाली का? हिंगणीतील ग्रामस्थांची विचारपूस, तर मदत न मिळाल्याचं कळताच दादांकडून मदतीचं आश्वासन। 28 सप्टेंबर पासून आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार। विजय वडेट्टीवार यांची माहिती। तर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिखावा करू नका, वडेट्टीवारांचा सरकारवर हल्ला बोल। मंत्री दादा भुसेंकडून हिंगोलीतील नुकसानग्रस्त भागाची पाहणी दौऱ्यादरम्यान दादा भुसे यांनी शेतकऱ्यांशी साधला संवाद। खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट। पूरस्थितीची माहिती देत चौहान यांना महाराष्ट्रात येण्याची विनंती केल्याचं सुप्रिया सुळेंची माहिती। महाराष्ट्राला मोठ्या पॅकेजची गरज असून केंद्राने मदत करावी, सुळेंची मागणी। कार्यकर्त्यांनी फोटो लावले पण तुम्ही कधी कुणाला काही दिलं का? फोटो लावून मदत केली यावर आरोप करता, असं राजकारण दुर्दैवी आहे। मदतीच्या किटवरून विरोधकांनी केलेल्या टीकेनंतर एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर। पिशव्यांवरील फोटो पाहून लोकांच्या डोळ्यांमधलं पाणी थांबेल असं असेल तर चुकीचं आहे। मदत करतानाही भपकेगिरी करणं गैर आहे। शिंदेंच्या मदतीवरती रोहित पवारांची प्रतिक्रिया। कुठल्याही निकषांच्या चौकटीत न लावता ओला दुष्काळ जाहीर करा। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र। किमान एकरी 30,000ची मदत करा, राज ठाकरेंची मागणी।
वर्ध्यातील नुकसान आणि मदतीचा पंकज भोयर यांनी आढावा घेतला। एकही नुकसानग्रस्त शेतकरी सुटू नये याची दक्षता घेण्याच्या सूचना। तर शेतकऱ्यांची ई-केवायसीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून मदतीचे वितरण करण्याचे भोयर यांचे आदेश। सोलापूरच्या करमाळ्यातील धायखिंडीतील शेतकऱ्याच्या कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान। पावसामुळे 2 एकर कांदा खराब झाल्याने 2 ते 2.5 लाख रुपयांचं नुकसान। अमरावती जिल्ह्याला 108 कोटींची शेती नुकसान भरपाई म्हणून मदत दिली जाणार। जिल्हा कृषी अधीक्षक राहुल सातपुतेंची माहिती। पाऊस आणि अतिवृष्टीचा मोठा फटका। बीडच्या हिंगणी गावात मीनाक्षी आंधळे नावाच्या महिलेनं अजित पवारांपुढे टाहो फोडला। खात्यातील 1.5 लाखांची फसवणूक झाल्याने महिलेचा अजित पवारांसमोर आक्रोश। सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी ठप्प। दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर गावाजवळील महामार्गावर पाणीच पाणी। सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील भीषण दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद। राज्यातील सर्व शिक्षकांचं 1 दिवसाचं वेतन पूरग्रस्तांना देणार। 1 दिवसाचं वेतन पूरग्रस्तांना देण्याचा शिक्षकांचा ठराव। शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती। भाजपचे सर्व खासदार आमदार 1 महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी देणार। भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांची ट्विट करत माहिती। महायुती सरकार पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभं। रवींद्र चव्हाणांचा ट्विट। कोरोना काळात भाजप आमदारांनी सीएम फंड ऐवजी पीएम फंडात वेतन दिलं होतं। आता कोणत्या तोंडाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पैसे देता? राऊतांचा हल्लाबोल। राऊतांकडून भाजप आमदारांचा ढोंगी आणि बकवास असा उल्लेख। अजित पवारांचा मोठा निर्णय। राष्ट्रवादीचे सर्व मंत्री आमदार खासदार 1 महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी देणार। हा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केला जाणार। सुनील तटकरेंची माहिती। शिंदेंच्या शिवसेनेचे देखील मंत्री आमदार 1 महिन्याचं वेतन नुकसानग्रस्तांसाठी देणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा। मंत्री आणि आमदारांचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केले जाणार। धाराशिवच्या पारगावमध्ये सोयाबीन पिकासह शेतातील मातीही गेली वाहून। पारगावमधील शेतकरी पूरस्थितीनं त्रस्त। बीडच्या परळीमध्ये अतिवृष्टीमुळे वर्षभरापूर्वीच बांधलेला बंधारा वाहून गेला। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। विष्णुपुरी प्रकल्पाच्या 16 दरवाजांमधून गोदावरी नदीपात्रात 2,77,000 क्युसेकनं विसर्ग। त्यामुळे गोदावरी नदीला महापूर। नांदेडच्या ओसरणीतील पंचवटी नगरमधील अनेक घरात नदीचं पाणी शिरल्यानं मोठं नुकसान। बीड तालुक्यातील पालीसह परिसराला पावसाचा मोठा तडाखा। सोयाबीन, मूग, उडीद, बाजरीसह अनेक पिकं पाण्याखाली। शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान। सरकारने तातडीने आर्थिक मदत करण्याची मागणी। सिंदखेड राजा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस। नदी काठावरील संपूर्ण शेती खरडून गेल्यानं दिवाळी कशी साजरी करायची? नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा संतप्त सवाल। दिवाळीपूर्वी कर्जमाफी देऊन मदत जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी। सोलापूर पुणे आणि सोलापूर कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू। सीना नदीच्या पुरामुळे 2 दिवसांपासून वाहतूक ठप्प होती। मोहोळमधील लांबोटी पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक बंद करण्यात आली होती। पहाटेपासून महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू। सिंदखेड राज्यामध्ये जिल्हा परिषद शाळेलाही अतिवृष्टीचा फटका। शाळेतील पोषण आहारासह शैक्षणिक साहित्यही खराब। शाळेची भिंत कोसळून वर्गखोलीत गाळ साचल्यानं विद्यार्थ्यांना बसणंही कठीण। एनडीआरएफच्या निकषांप्रमाणे आम्ही तात्काळ मदत देण्याचा निर्णय घेतला। 31,60,000 शेतकऱ्यांना 2,215 कोटींची मदत दिलेली आहे। मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटलांची माहिती। नाशिकच्या मालेगाव तालुक्यात नुकसानग्रस्त भागांमधील पंचनाम्याला सुरुवात। तहसीलदार, कृषी अधिकारी, महसूल अधिकाऱ्यांची तालुकाभर पाहणी। सरसकट पंचनामे करून तात्काळ मदत द्या, शेतकऱ्यांची अधिकाऱ्यांकडे मागणी। लातूर जिल्ह्यातला काटगाव तांदुळवाडी भागात सोयाबीन शेतीला अतिवृष्टीचा मोठा फटका। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। हातात 4 पैसेही पडतील ही आशा नसल्यानं शेतकरी आक्रमक। छगन भुजबळांकडून नाशिकच्या येवल्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी। येवल्यातील गवंड गावात भुजबळ यांना व्यथा सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून